खूप दिवसांनी काढली ना पेटी, जाम झालीये. तरी पण खूप छान वाजवली. एखादं गाणं तरी बोल. अगं मला सारेगामाशिवाय काहीच नाही येत. मम्मा बोलली क्लास लावणार म्हणून. बिगर पेटीचं म्हण, मी म्हणू लागेल तुला. बरं थांब, तिकडे आली. चल आपण दोघी बोलूया. बोलूया ना. बरं थांब, सगळ्यांना नंदाचा नमस्कार बोल. कुठलं गाणं बोलूया? बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले तारद म्हणून. काय छान गायली गं नेनदा. वा वा वा. पण आजी, द्रौपदी पण कृष्णाची सख्खी बहीण होती का ग? सुभद्रा सख्खी बहीण होती, द्रुपदी मानलेली बहीण होती, पण वेळेला द्रुपदीच काम आली. ते कसं काय, सांग बरं. अगं कृष्णाचं बोट कापलं. नारद म्हणे सुभद्राक गेले म्हण एखादी चिंदी असली तर दे, पण सुभद्रांना नाही दिली. सुभद्रांना अख्खं कपाट शोधलं. भरजरीच्या साड्याने अख्खं कपाट भरेल होतं, पण तिला एक चिंदी नाही मिळाली. अगं द्रुपदीने तिच्या भरजरीच्या साडीचा पदर तारा फाडला, कृष्णाच्या बोटाला पट्टी बांधली. सुभद्रा सख्खी बहीण असून तिचं साड्याने भरलेलं कपाट होतं, पण तिला एक चिंदी नाही मिळाली. त्या द्रुपदीचं प्रत्येक धाग्याचं ऋण कृष्णाने फेडलं. ते कसं काय? ती महाभारतातली मोठी स्टोरी आहे, तुला मी नंतर सांगन. आता फक्त तुझं गाणं लई छान झालं, ते मला लई आवडलं. रोज रेस कर, तुझा गळा चांगला होईल. अगं हो ग माझी पण द्रुपदी नाही, द्रौपदी.